नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आजपासून पुढचे काही एपिसोड आपण कडधान्यांच्या उसळी आणि कडधान्यांपासून होणारे वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत. तर आजची आपली पहिली रेसिपी आहे वालाची उसळ. तर त्याच्यासाठी वालाची उसळ म्हणजे ह्याला डाळिंब्यांची उसळ किंवा बिरडं, वालाचं बिरडं असं पण म्हणतात. तर त्याच्यासाठी इथे मी वाल घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे वाल आपल्याला जवळजवळ 1.5 दिवस भिजत घालून ठेवायचे असतात आणि नंतर हे चूल एका कॉटनच्या फडक्यात बांधून ठेवायचे मोड येण्यासाठी. आणि मोड याला चांगले आले की मग थोडंसं गरम पाण्यात कोमट पाण्यात अर्धा तास घालून ठेवायचे आणि नंतर ह्याची सालं काढून घ्यायची. उसळ करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाणी तापत ठेवूया. आणि आता आपल्याला दुसरीकडे फोडणी करायची. सगळ्यात आधी आपण ह्याच्यात 2 ते 3 टेबलस्पून तेल घालूया. सगळ्यात आधी आपण आता ह्याच्यात घालूया मोहरी. त्याचबरोबर घालायचं आहे थोडंसं जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा आपण याच्यात घालणार आहोत लाल तिखट. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे डाळिंब. हे चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण. आता आपल्याला ह्याच्यात गरम पाणी घालायचं आहे. साधारण वाल बुडतील एवढं पाणी घालायचं. माझं पाणी पण इथे तापलं आहे. आपण पाणी घालूयाचं आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला वाल शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं. याला साधारण एक 5 ते 10 मिनटं लागतात. बिरड्यांची उसळ ही 2 प्रकारे केली जाते, एक वाटणाची आणि एक अशी साध्या पद्धतीने. आज मी तुम्हाला साध्या पद्धतीने दाखवले, नंतर कधीतरी आपण वाटणाची पण बघणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त तवंग आला आहे ह्याला. आता आपण परत झाकण ठेवूया. याला शिजताना साधारण एक 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. आता आपण याच्यात घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ. आणि त्याच्याच बरोबर आपल्याला घालायचं आहे एक 2 ते 3 आमसूल ज्याला आपण म्हणतो. आणि आपण आता ह्याच्याबरोबर एकदा झाकण ठेवूया आणि एक 5 मिनटं ह्याला शिजवून घेऊया. इथे 10 मिनटं झालेली आहेत. आपण आता हे वाल शिजलेत का नाही एकदा बघूया. असं ते चमच्यावर घ्यायचा आणि दाणा चेकून बघायचा. तो जर तुटला तर हे आपल्याला नसतं. इथे शिजलेलं आहे. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत एक गुळाचा खडा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ह्याच्यात घालू शकता, पण शक्यतो डाळिंबांच्या उसळीला गूळ थोडासा जास्त घालायचा. इथे 2 ते 3 चमचे गूळ घातला आहे. तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यात घालायचं आहे ओलं खोबरं. आणि एक 2 ते 3 मिनटं आपण हे शिजवून घेऊया.
आपली उसळ इथे तयार आहे. गॅस बंद करतो. मस्त वास सुटला आहे आता. आता आपण काढून घेऊ. नमस्कार. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये मी स्वानंद जोशी तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगागाठी. मुगागाठी हा एक मुगाच्या उसळीचाच प्रकार आहे. चला आपण साहित्य बघूया. मुगागाठी करण्यासाठी मी इथे मूग घेतलेत. जवळजवळ 1.5 दिवस मी हे भिजत घातलेत. नंतर हे उपसायचे आणि ह्याला मोड आणायचे आणि ह्याला मोड आले की कोमट पाण्यात घालून ठेवायचे. त्याची सालं सुटतात. जेवढी शक्य असतील तेवढी ह्याची सालं काढून टाकायची. सगळी काढायची गरज नाही. तुम्ही बघू शकता इथे मी जेवढी शक्य असतील तेवढी सालं काढून घेतली. मुगागाठी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण करून घेणार आहोत. तर त्या वाटणात घालायला आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहेत. तर मी गॅस लावून घेतो आणि त्यावर आपल्याला ही पळी ठेवायची आहे. गॅस लहान ठेवायचा आहे. आता आपण याच्यात घालूया 1 चमचाभर जिरं आणि त्याचबरोबर 6 ते 7 लवंगा आणि हे आपण ड्राय रोस्ट करून घेऊ. 1-2 मिनिटात होतं. ह्याला खूप वेळ लागत नाही. आपलं जिरं आणि लवंगा इथे भाजून तयार आहे. मी गॅस बंद करतो. आता आपण काय करूया, त्या मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आणि ह्याच्यात आपल्याला हे वाटलेलं भाजलेलं जिरं आणि लवंगा घालून घ्यायचं आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं. आता आपण फोडणी करूया. मी गॅस लावून घेतो. गॅस लहान ठेवायचा आहे सगळ्यात आधी आणि ह्यात आपल्याला घालायचे 2 ते 3 चमचे तेल. आपलं तेल इथे तापलं आहे. आता आपण ह्याच्यात घालूया मोहरी. मोहरी छान तडतडली की मग आपण ह्याच्यात घालणार आहोत 2 ते 3 हिरव्या मिरच्या. माझ्याकडे ते छोट्या आहेत म्हणून मी 4 घेतल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता. 1/2 चमचा हिंग घालायचा आहे. 1/2 चमचा हळद आणि हे जे आपण मूग घेतलेले आहेत ते आता आपण ह्याच्यात घालूया. आणि आता हे आपण ढवळून घेऊया. आपलं हे मिक्स झालंय. आता आपण याच्यात घालणार आहोत पाणी. साधारण मूग बुडतील एवढं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपण हे शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटं लागतात. आपण हे शिजवून घेऊया. आपले 5 ते 7 मिनिटे हे मूग छान शिजलेले आहेत. आपण झाकण काढून घेऊया. आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे आपण जे वाटण केलं होतं मगाशी, नारळ, लवंग आणि जिरं. तर ते वाटण आपण ह्याच्यात घालून घेऊया. हे मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर मी ह्याच्यात घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि परत आपण झाकण ठेवून 5 मिनिटं ह्याला शिजवून घेऊ.
इथे 5 मिनिटं झालेली आहेत. वाटण घातल्यावर ह्याला छान वास सुटतो. आपण एकदा हे ढवळून घेऊया. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत चिंचेचा कोळ. मी इथे 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ घालणार आहे. इथे माझी चिंच खूप आंबट आहे म्हणून मी 2-3 चमचे घालणार आहे. तुम्ही चव बघून ॲडजस्ट करा. आणि त्याच्याचबरोबर आपल्याला इथे घालायचं आहे साधारण एक लिंबाच्या आकाराचा गूळ. छोटं लिंबू असतं तेवढा. आणि आपण हे आता छान मिक्स करून घेऊया. याची कन्सिस्टन्सी आपल्याला खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, मीडियम ठेवायचे. आपण परत एकदा झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं शिजवून घेऊया. आपली मुगागाठी इथे तयार आहे. वेगळी रेसिपी आहे, खरंच खूप सुरेख लागते. मी गॅस बंद करतो आणि आपण ही काढून घेऊया. तुम्ही इथे याची कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप घट्ट पण नाही आहे, खूप पातळ पण नाही आहे. असंच हे आपल्याला करायचं आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आपली मुगागाठी इथे तयार आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद. नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपण वेगवेगळ्या कडधान्यांच्या उसळी बघतोय. तर आज आपण बघणार आहोत पावट्याची उसळ. तुम्ही माझा वालाच्या उसळीचा व्हिडिओ बघितला असेल, डाळिंबीची उसळ ज्याला आपण म्हणतो तो. तर त्याची आणि ह्या उसळीची प्रोसेस जवळपास सेम आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो पण व्हिडिओ एकदा नक्की बघा. चला आपण साहित्य बघूया. तुम्ही बघू शकता हे पावटे आहेत. हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे असतात. हे पावटे मी रात्रभर भिजत घालून नंतर त्याला मोड आणून घेतले आणि जेवढे पावटे तेवढं पाणी घेऊन एक 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत, जेणेकरून आपल्याला उसळ व्हायला खूप वेळ लागणार नाही. कारण पावटे शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आधी. सगळ्यात आधी आपण उसळीसाठी पाणी गरम करायला ठेवूया. मी गॅस लावून देतो. इथे आपण पावटे शिजवून घेतलेत, त्यामुळे उसळीला जास्त पाणी लागणार नाही आहे. एकीकडे आपण फोडणीची तयारी करूया. गॅस आधी लहान ठेवायचा. या कढईत आता आपण घालणार आहोत एक 3 ते 4 चमचे तेल. आपलं तेल इथे तापलंय. आता आपण याच्यात घालूया मोहरी. आणि त्याच्याच बरोबर आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरं. एक पाव चमचा जिरं घेतलंय मी. मोहरी तडतडली इथे आपली. आता आपण याच्यात घालूया पाव चमचा हिंग. एक अर्धा चमचा आपण याच्यात घालणार आहोत हळद. आणि 1 चमचाभर लाल तिखट. तुम्ही तिखट कमी खात असाल तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल. आणि आता आपण याच्यात घालूया हे शिजवलेले पावटे. आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपलं पाणी पण इथे गरम झालं आहे. आपण लगेचच याच्यात थोडंसं पाणी घालूया. खूप पाणी घालायचं नाही, कारण आपले पावटे इथे शिजलेले आहेत. आणि आता ह्याच्याबरोबरच आपण लगेच सगळे जिन्नस ह्याच्यात घालणार आहोत. तर मी ह्याच्यात घालणार आहे चवीप्रमाणे मीठ,
ओलं खोबरं, आणि चवीप्रमाणे गूळ घालायचा आहे. साधारण एक लिंबाच्या आकाराचा खडा गुळाचा आपण याच्यात घालणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. ही उसळ व्हायला खूप वेळ लागत नाही, कारण आपण पावटे शिजवून घेतलेले असतात. हे सगळे जिन्नस मिक्स झाले, एक छान ह्याला उकळी आली की आपली उसळ तयार. आता आपण ह्याला एक 5 मिनटं उकळी याची वाट पाहू. तुम्ही बघू शकता एकदम झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे. आपली उसळ इथे तयार आहे. मी गॅस बंद करतो, आपण ती काढून घेऊया. नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे हरभऱ्याची उसळ. याला चणा मसाला असं पण म्हणतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आधी आपण हरभरे शिजवून घेऊया. त्याच्या आधी आपण साहित्य बघूया. इथे मी 1 वाटी हरभरे घेतलेत. हे आपल्याला 1.5 दिवस भिजत घालायचे आहेत. मी इथे भिजवून घेतलेत, ते मी घालतो कुकरमध्ये. ह्याच्याबरोबर मी इथे 1-2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, ते आपण घालूया ह्याच्यात. ह्याच्यात मी घालणार आहे 2 तमालपत्राची पानं, 1-2 तुकडे दालचिनीचे आणि एक चवीप्रमाणे मीठ. आणि आता आपल्याला ह्याच्यात दाण्यांच्या थोडं वरपर्यंत पाणी घालायचं आहे. आपण कुकरचं झाकण लावून देऊया. ह्याच्या आपल्याला एक 5 ते 6 शिट्ट्या काढायच्या आहेत. हरभरा शिजायला जर थोडासा वेळ लागतो, त्यामुळे ह्याला जास्त शिट्ट्या काढायच्या असतात. तर आपण ह्याला 6 शिट्ट्या काढून घेऊया. आपले हरभरे इथे शिजलेले आहेत. आता आपण त्याच्यासाठी मसाला करून घेऊया. मी गॅस लावून घेतो. त्याच्यात आपण घालूया 3 ते 4 चमचे तेल. तेल थोडं तापू द्यायचं आहे. आता आपण याच्यात घालूया जिरं. जिरं थोडं फुललं की आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे कांदा. मी 3 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, ते आपण ह्याच्यात घालूया. आणि आपल्याला ह्याला छान परतून घ्यायचं आहे. ह्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. आपला कांदा इथे छान सॉफ्ट झाला आहे. आता मी ह्याच्यात घालणार आहे 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट. आणि आता हे दोन्ही आपल्याला छान रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. याने काय होतं, आलं लसणाचा जो कच्चापणा असतो ना, तो निघून जातो. आपला कांदा इथे परतला गेला आहे. ह्याचा रंग बदलला आहे, तुम्ही बघू शकता. आता गॅस एकदम लहान करायचा आहे. आणि ह्यात आपण घालणार आहोत 1 अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा भाजका मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे घरचा कुठला जो साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा, थोडीशी धण्याची पावडर आणि थोडीशी जिरे पावडर. आणि आता हे मसाले आपण ह्याच्याबरोबर 2 मिनिटं परतून घेणार आहोत. आपला मसाला इथे परतून झाला आहे. आता आपण जे हरभरे शिजवून घेतले होते ते आपण घालूया. कुकरचं झाकण घेऊन बसू. सगळ्यात शेवटी आपण याच्यात घालणार थोडंसं मीठ. याआधी आपण हरभरे शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलं आहे, त्यामुळे
थोडंसं कमीच घालायचं, चव बघून मग नंतर वाढवता येतं. आणि एक 5 मिनटं ह्याला छान शिजवून घ्यायचे. आपण 5 मिनटं वाढतो. पण याचा गॅस बंद करूया आणि ही आपली उसळ याच्यात काढूया. आपली हरभऱ्याची उसळ चणा मसाला इथे तयार आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद. नमस्कार, मी स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक वाटाण्याची झटपट होणारी उसळ. ही अगदी कमी साहित्यात होणारी आणि पटकन होणारी अशी उसळ आहे. चला आपण साहित्य बघूया. वाटाण्याची उसळ करण्यासाठी मी 1 वाटी वाटाणे भिजत घालून ठेवले होते रात्री आणि नंतर त्याच्यात कुकरमध्ये घालून ह्याला 3 शिट्ट्या काढून घेतल्या. जेवढे वाटाणे तेवढं पाणी ठेवायचं आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे आपली उसळ पटकन होते. उसळ करण्यासाठी आपण आता गॅस लावून घेऊ. मी हे कढलं ठेवलं आहे. आता आपण ह्याच्यात घालूया 3 ते 4 चमचे तेल. आपलं तेल इथे तापलं आहे. आता आपण ह्याच्यात घालूया मोहरी. गॅस लहान करायचा. मोहरी तडतडली की ह्याच्यात मी घालणार आहे कढीपत्ता. त्याच्याबरोबर 3 ते 4 लाल मिरच्या घालायच्या. आपल्याला ह्याच्यात तुकडे करून घेतले. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि आता हे जे आपण वाटाणे शिजवून घेतलेत ते आपण घालूया ह्याच्यात. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत थोडंसं पाणी. आपले वाटाणे शिजलेलेच आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे ह्याच्यात. त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा गूळ. अगदी चवीपुरता गूळ घालायचा आहे ह्याच्यात. आणि हे आता आपण मिक्स करून 1-2 मिनटं शिजवून घेऊया. आता आपल्याला ह्याच्यात घालायचे आहेत 1-2 आमसुलाचे तुकडे. मिक्स करून घेऊया. 2 मिनटं शिजवायचं आहे आणि आपली वाटाण्याची उसळ तयार आहे. बघितलं किती झटपट होणारी उसळ आहे ती. तुम्ही बघू शकता आपली उसळ इथे तयार आहे. मी ह्याच्यात थोडासा रस ठेवला आहे, कारण जशी जशी ही उसळ गार होत जाते तशी तशी घट्ट होत जाते, त्यामुळे थोडासा रस ठेवायचा. एकदम जर आपण सुकी केली तर ती फार सुकी लागते. मी गॅस बंद करतो, आपण ही काढून घेऊया. नमस्कार, मी शेफ स्वानंद फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज एक मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी घेऊन आलो आहे. बरेच दिवस झाले अनेक जण मला सजेस्ट करत होते की ओल्या काजूची उसळ आम्हाला दाखव, तर आज तीच ओल्या काजूची उसळ मी घेऊन आलो आहे. काजूचा सीझन आता चालू झाला आहे. ओले काजू बाजारात खूप छान यायला लागले आहेत, तर म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या काजूची उसळ. चला आपण साहित्य बघूया. आपण मग अशी हिरवा काजू कसा असतो ते बघितला, तर त्याच्यावरचं जे हिरवं टर्फल असतं ते काढून टाकल्यानंतर हा काजू हा असा दिसतो. ह्याच्यावरती एक पातळ साल असतं. हे साल काढण्यासाठी आपल्याला हे काजू एक 5 ते 10 मिनिटं गरम पाण्यात भिजत घालायला लागतात.
मी हे गरम पाण्यात भिजत घालून ठेवले होते. आता ह्याच्यावरचं जे साल आहे ते आपण काढून घेऊया. हे बघा, हे अशा प्रकारे त्याचं साल निघतं. हे काढून टाकायचं. तुम्ही इथे बघू शकता मी काही काजू सोलून घेतलेत. अशाच प्रकारे आपण पुढचे सगळे काजू सोलून घेऊया. आपले सगळे काजू इथे आता सोलून झालेले आहेत. तर एकीकडे आता आपण विस्तो घालून घेऊया आणि ह्या भाजीला आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर वाटणासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण पहिले भाजून घेणार आहोत. तर मी विस्तो घालून घेतो आणि ते साहित्य आपण एक एक करून भाजूया. आपल्या वाटणाचं साहित्य भाजून घेण्यासाठी मी इथे खोलगट तवा घेतलाय. आता मी याच्यात घालणार आहे 1-2 चमचे तेल. त्यानंतर वाटणात घालण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा स्लाइस करून घेतलाय. तर तो आपण आता ह्याच्यात घालूया. आपला कांदा इथे आता हलकासा परतला गेलाय. आता मी याच्यात घालणारे लसूण एक 7 ते 8 पाकळ्या लसणीच्या घेतल्यात, त्या आपण घालूया आणि 2 मिनिटं याला परतून घेऊया. आता मी यात घालणारे एक मोठी वाटी भरून ओलं खोबरं. आता हे सगळं एकत्र आपण छान परतून घेऊया. ह्याचा रंग बदलेस्तोवर आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या खोबऱ्याचा आता रंग बदललाय. हे वाटणाचं साहित्य आपलं भाजून तयार आहे. आता मी हे उतरवून घेतो आणि हे गार करून आपण वाटून घेऊया. मी आपलं खोबरं आणि कांदा या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय. आता मी ह्याच्यात घालणारे एक पूर्ण मोठा चमचा भरून मालवणी मसाला आणि त्याचबरोबर 1 चमचा मी घालणारे मीठ. आणि आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय. जसं आपण बाकीची वाटण करतो त्याचप्रमाणे आपण हे बारीक वाटून घेऊया. जर हे वाटलं गेलं नाही तरच ह्याच्यात पाणी घालायचंय, नाहीतर ह्याच्यात पाणी घालायचं नाहीये. जर तुम्हाला वाटलं की हे वाटलं जात नाहीये तर 1-2-3 चमचे पाणी घालून तुम्ही हे वाटू शकता. आपलं उसळीचं वाटण तयार झालंय. आता आपण उसळ फोडणीला घालूया. मी इथे कढई घेतली आहे, ती आपण तापायला ठेवू आणि ह्या कढईत आता आपल्याला घालायचं 1-2 चमचे तेल. आपलं तेल इथे तापलंय. आता आपण घालूया मोहरी आणि मोहरी छान तडतडू द्यायची. आपली मोहरी इथे तडतडली आहे. आता आपण याच्यात घालूया 1 चमचा हिंग, 1 चमचाभर मी घातले हळद आणि 1 चमचा भरून घालायचे आपल्याला लाल तिखट. इथे मी 1 कांदा घेतलाय बारीक चिरून, तो आपण घालूया. आपला कांदा इथे छान परतला गेलाय. आता आपण याच्यात घालूया 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. आपला टोमॅटो इथे छान शिजलाय, तुम्ही बघू शकता. आता मगाशी आपण हे जे काजू सोलून ठेवले ते काजू आपण घालूया. आता हे काजू आपण ह्या फोडणीबरोबर छान परतून घेऊया. आता हे काजू आपण 2 मिनिटं छान परतून घेऊया याच्याबरोबर, मसाल्याबरोबर.
आता मी यात घालणार आहे थोडंसं गरम पाणी। साधारण हे काजू बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। आणि आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि आपल्याला ह्या एक वाफ काढून घ्यायची आहे। 1-2 मिनिटं आपल्या काजूला दणकून वाफ आलेली आहे। आता मी हे झाकण काढून घेतो। आता आपण ह्याच्यात घालूया बटाटा। मी इथे एक बटाटा शिजवून घेतलाय, त्याच्यात तुकडे साल काढून तुकडे करून घेतले, तर हा आपण ह्याच्यात घालूया आणि एकदा ह्याला छान मिक्स करून घेऊया। बटाटा ऑप्शनल आहे, तुम्ही घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल। बटाट्यामुळे उसळीला भर येते। आता आपण ह्याच्यात घालूया वाटण। मगाशी जे आपण वाटण वाटून घेतलं ते मी घेतलंय। आता आपण हे एकदा छान मिक्स करून घेऊया। आता मी ह्याच्यात घालणार आहे 1 वाटीभर पाणी। आता मी यात घालणार आहे 1 चमचा मालवणी मसाला। त्यानंतर 1 चमचा मी घालणार आहे किचन किंग मसाला। आता ह्यात आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। आपण मगाशी वाटणातही मीठ घातलंय, त्यामुळे मीठ जपून घालायचं आणि एकदा हे छान मिक्स करून घेऊया। आणि आता एकदा परत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं ह्याला दणकून वाफ काढून घेऊया। एक 5 ते 7 मिनिटं इथे झालेली आहेत। आता मी ह्याच्यावरचं झाकण काढून घेणार आहे। एकदा आपण ही उसळ ढवळून घेऊ। आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यावरती घालूया कोथिंबीर। आपली उसळ इथे तयार आहे। आता आपण ती काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला आजचा हा ओल्या काजूच्या उसळीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आत्ता सध्या ओल्या काजूचा सीझन चालू आहे, सो नक्की या सीझनमध्ये ही उसळ करून बघा, कशी झाली होती हेही मला कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आणखीन कोणत्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्याकडनं बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।